नमस्कार शेतकरी मित्रांनो, कालच आपला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेश उत्सव आपण काल गणरायाची आपल्या लाडक्या गणरायाची स्थापना केली आणि आपला गणेश उत्सव आपण साजरा करत आहोत। त्या निमित्ताने सर्व आपल्या शेतकरी बांधवांना गणेश उत्सवाच्या आणि आत्ताच 8 दिवसापूर्वी देखील आपल्या बळीराजाला जो शेतामध्ये मशागतीमध्ये कायम साथ देतो आणि आपलं शेतकरीचा जो मित्र म्हणून ज्याला आपण ओळखतो त्या आपल्या बैलराजाचा देखील पोळा हा सण आपण साजरा केला। त्यानिमित्ताने मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या शेतकरी परिवाराच्या वतीनं सर्वांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो। आज आपल्या समोर येण्याचं कारण एकच आहे की आपल्या शिरपूर तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग आपल्या शिरपूर तालुक्यातून जात आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की महामार्ग आपल्या तालुक्यातून जातोय म्हणजे निश्चितच आपण देशाशी अजून अधिक जोडले जाऊ आणि त्याच्यामुळे विकासाला अजून आपल्या तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे। पण त्याच्यात एक महत्त्वाचा विषय असा समोर येतोय की दिनांक 13 ऑगस्ट रोजी 2025 रोजी भारत सरकारचं राजपत्र प्रसिद्ध झालंय की जेव्हा महामार्ग जातो तेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी देखील त्याच्यात जात असतात आणि म्हणूनच वेळोवेळी आपण जर शासनाकडे त्याच्याबद्दल पाठपुरावा केला नाही तर मग आपल्याला पुढे कितीही आपण अपील केली, हरकती घेतल्या, त्याला काही त्याला अर्थ उरत नसतो। कारण की असा अनुभव आहे की अनेर पाटसारी जेव्हा काम सुरू झालं काही वर्षांपूर्वी तेव्हा देखील आपल्या काही शेतकरी बांधवांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या। त्यानंतर मुंबई आग्रा हायवे गेला तेव्हा देखील अनेक जमिनी अधिग्रहित झाल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे आत्ताच काही 2-3 महिन्यापूर्वी आपला मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रस्तावित होता, त्याचं देखील जमीन अधिग्रहण आता सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। पण त्यावेळेस एक अडचण शेतकऱ्यांना खूप सामोरं झाला नाही, एक अडचणीला की शासन किंवा तो विभाग आपल्याला जेव्हा हरकती नोंदवायला सांगतो त्या वेळेमध्ये त्या कालावधीमध्ये आपण आपल्या हरकती काही शेतकरी बांधवांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही, काही शेतकऱ्यांपर्यंत त्या ज्या काही पेपरमध्ये प्रसिद्ध केलेल्या असतात जाहिराती हरकती घेण्याच्या त्या पोहोचत नसतात आणि म्हणून मग तो बिचारा शेतकरी हवालदिल होतो आणि मग त्याला शासनाकडून जो काही परतावा मिळतो त्यावेळेस तो त्याला पदरात पडून घ्यावा लागत असतो मजबुरीने। पण माझं तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की आता हा महामार्ग जातोय, आनंदाची गोष्ट आहे, पण शेतकऱ्यांना देखील त्याचा जो मोबदला आहे तो देखील पुरेपूर मिळाला पाहिजे। हीच आपल्या समोर येण्याची हाच आमचा एक उद्देश आहे। कारण की 13 ऑगस्ट 2025 तर 3 सप्टेंबर 2025 ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना उपविभागीय कार्यालय शिरपूर म्हणजेच प्रांत कार्यालय ह्या विभागाकडे आपल्याला आपल्या हरकती नोंदवायच्या आहेत। हरकती म्हणजे काय तर आपल्या शेतामध्ये आपण इलेक्ट्रिक पोल असतात, बोरवेल असतो, त्यासोबतच गोदाम असतं, आपल्या शेतकऱ्यांच्या वस्तू ठेवण्याचं काही घर बनवलेलं असतं आणि विशेष म्हणजे आपलं पीक असतं आणि त्या पिकाबरोबरच काहींच्या फळबागा देखील असतात आणि मग त्या फळबागा जेव्हा शासन त्याचं आता मूल्यमापन करेल तर ती जी वेळ आहे ती ही 21 दिवसांची वेळ आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना बांधवांना आपल्याला शासनाकडे म्हणजे उपविभागीय कार्यालयाकडे जाऊन आपल्याला आपल्या शेतामध्ये त्या जागेवर त्या भागामध्ये काय काय आहे ते नमूद करून आपल्याला त्यांच्याकडे त्या हरकती नोंदवायच्या आहेत। आणि हीच एक महत्त्वाची मेक असते, कारण की आपण फक्त आपलं शेत जातंय असंच दाखवतो, पण शासन किंवा केंद्र सरकार त्या शेतामधून ज्या ज्या काही वस्तू असतात त्याचं देखील मूल्यमापन करत असते आणि त्याचा मोबदला देखील आपल्याला शासन केंद्र सरकार आपल्याला देत असतं। पण मी बघतोय की त्या विभागामार्फत पाहिजे तशी प्रसिद्धी केली जात नाही किंवा केली गेली नसेल, पण आपण देखील जागरूक शेतकरी म्हणून जागरूक असणं गरजेचं आहे। म्हणून आपल्या समोर आम्ही आलो आहोत। शेतकऱ्यांना तालुक्यातल्या जवळजवळ शिरपूर तालुक्यातल्या 558 जवळपास शेतकऱ्यांना आपली जमीन त्या महामार्गामध्ये जाणार आहे आणि ह्या 558 शेतकरी म्हणजे कोणत्या गावाचे असा प्रश्न देखील आपल्या शेतकऱ्यांना पडला असेल तर मी वाचून दाखवतो की आपल्या शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील 38 शेतकरी आहेत, दैवत येथील 64 शेतकरी आहेत,
तराडी तत येथील 25, भटाणे येथील 20, विखरण बुद्रुक 16, विखरण खुर्द 5, वरुळ 41, अर्थे बुद्रुक 21, अर्थे खुर्द 31, खामखेडा प्रथा 2, तांडे 46, असली 6, बोरखेडा 21, गोदी 19, तरडी 49, बबळाज 25, अजनाड 38, सावेर 26, भावेर 21, शिरपूर बुद्रुक 9 आणि शिरपूर खुर्द 8 असं सर्वे नंबर, इतके सर्वे नंबर या शेतकऱ्यांचे आहेत. आता आपल्याला एक प्रश्न पडला असेल की त्यांची नावं काय, तर आम्हाला नावांची माहिती नाही, म्हणजे त्याच्यात तशी मेन्शन केलेली नाही, फक्त सर्वे नंबर मेन्शन केलेला आहे. तर माझी ह्या गावातल्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती की आपण आपापल्या तलाठ्याला, आपापल्या सर्कलला संपर्क साधा. माननीय तलाठी आणि माननीय सर्कल यांच्याशी आपण संपर्क साधून आपण या सर्वे नंबरची विचारणा करा आणि आपण आपल्या जमिनीचा जो काही आपल्याला मोबदला शासनाकडून मिळणार आहे त्यासाठी आपल्याला पाठपुरावा करणं. काही शेतकरी बिचारे त्यांच्यापर्यंत सोशल मीडिया नसतो, त्यांच्यापर्यंत वृत्तपत्र पोहोचत नसतं, त्यामुळे काही बिचाऱ्या शेतकऱ्यांना याच्यापासून ते वंचित राहतात. म्हणून मी माझ्या तालुक्यातल्या सबंध शेतकरी बांधवांना खूप कळकळीची विनंती करत आहे की कृपया आपण त्या संबंधित विभागातील म्हणजे प्रांत कार्यालयात, आपण प्रांत कार्यालयात जरी गेलात तर तिथे देखील आपल्याला तिथे जी माहिती आपल्याला मिळू शकते. मला एक महत्वाचं नमूद करावं असं वाटतं की पाहिजे तशी प्रसिद्धी दिली जात नाहीये किंवा होत नाहीये. आता ते त्याच्यात काय आहे ते मला माहित नाही, पण आमचं एक शेतकरी म्हणून आम्ही पण शेतकरी आहोत आणि बिचाऱ्या ह्या शेतकऱ्यांना ही माहिती मिळावी म्हणून मी जे काही लोकप्रिय TV न्यूज चॅनल आहे पाटील लॉयन यांच्याशी माननीय संजय पाटलांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की आपण शेतकऱ्यांना माहिती दिली गेली पाहिजे. म्हणून आमचं या शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपल्या शेतामधलं गोदाम, गोडाऊन, झाडं, फळबागा आणि जे काही पोल असतील, इलेक्ट्रिक पोल, डीपी नाही, आपण जे काही आपलं स्टार्टरसाठी जे काही लावतो खांबा, ते आणि इतर काही तत्सम गोष्टी ज्या काही शेतामध्ये आपण खर्च करतो किंवा तिथं लावलेला आहे त्याच्या संदर्भात आपण पूर्ण ती माहिती विधिज्ञ लोक आहेत किंवा त्याच्यातले काही माहितीगार लोक आहेत, वकील लोक, तर आपण त्यांच्याकडे जाऊन ही सगळी माहिती किंवा आपण तिथं हरकत स्वतः जरी गेलात आणि प्रांत कार्यालयामध्ये तर तिथं जाऊन आपण हरकती निश्चित नोंदवू शकतात. आमचा उद्देश एकच आहे की आमच्या बळीराजाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळावा, त्याच्या वस्तूंचं मूल्यमापन व्यवस्थित काटेकोर व्हावं आणि त्याला आपला मोबदला त्याच्या पदरात पाडून घ्यावा. कारण की काही शेतकऱ्यांची अडचण अशी होणार आहे की ज्याचं 2.5 एकर आहे, 3 एकर आहे, जर त्याची 2 एकर जमीन 2.5 एकर जात असेल तर तो अर्धा गुंठा म्हणजे अर्धा एकर घेऊन तिथे ठेवून काय करणार आहे, त्याचा अर्धा गुंठा वाचेल. एखाद्याचं 1 एकर त्याच्यामधलं अर्धा पाऊण एकर गेलं, मग ते उरलेलं त्याचं काय करेल. तर हा देखील बिचारा शेतकऱ्याचा त्याच्यात नुकसान तर होणारच आहे, पण शेवटी आपल्याला मोबदला देखील मिळणार आहे, ही देखील तेवढीच मोठी गोष्ट आहे. आणि तो मोबदला आपल्याला योग्य मिळावा, आपल्याला पुरेपूर मिळावा, जेणेकरून आपल्याला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारता येऊ नये, हाच आमचा याच्या मागचा उद्देश होता. म्हणून मित्रांनो, आपण ह्या जी काही 13 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर हा जो कालावधी आहे, या कालावधी आपण जरूर प्रत्येकाने जाऊन तिथं आपल्या हरकती नोंदवायच्या आहेत. आणि आता मी तर म्हणतो आज आपली 28-29 तारीख आलेली आहे, तर उरलेले फक्त 4-5-6 दिवस आहेत. या 5-6 दिवसामध्ये आपण लवकरात लवकर प्रांत कार्यालय शिरपूर, उपविभागीय कार्यालय शिरपूर येथे जाऊन आपण आपल्या हरकती नोंदवाव्यात. एवढंच मी आपल्याला कळकळीने सांगू इच्छितो. एवढंच आव्हान आपल्याला आणि शेतकरी बांधव, तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना माझं हे देखील आव्हान आहे, कोणाला काही अडचण असेल किंवा याच्यातला काही समजत नसेल एखादा विषय, तर कृपया आपण शेतकरी बांधवांनी आम्हाला देखील आपण संपर्क करू शकतात. आम्ही आपल्याला पूर्ण ती मदत करू. जर शेतकरी संघटित राहिला आणि शेतकरी एकत्रित राहिला तर आपल्याला याच्या माध्यमातून व्यवस्थित पाठपुरावा करता येईल. इथं आपल्याला कुठलाही काही वादविवाद, कुठलाही हा प्रकार नसणार आहे वादविवाद. आपल्याला फक्त आपल्या हरकती व्यवस्थित मांडायच्या आहेत. शासन देखील तयार आहे, तो विभाग देखील तयार आहे आपल्या हरकती घ्यायला. फक्त आपण योग्य वेळेवर तिथं पोहोचणं हाच आमचा उद्देश आहे. आपण सगळ्यांनी संघटित होऊन एकत्रित होऊनच हा लढा दिला गेला पाहिजे. काही अडचण असली तर आपण आम्हाला देखील संपर्क करू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.